हॅलो बॉईज, गुड मॉर्निंग. आज आपण एक्सरसाइज 3.1 यामधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहे. एव्हल्युएट द फॉलोइंग फंक्शन्स. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं असणार, पहिलं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर सेकंड मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर म्हणजे त्यामधलं फर्स्ट इंटिग्रेशन tan स्क्वेअर एक्स, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर एक्स. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ sin 2x अपॉन cos x इंटू dx. आणि थर्ड नंबरचं आहे इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन cos स्क्वेअर x इंटू dx. तर हे तिन्ही एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर सुरुवातीला बघू पहिल्या नंबरचं एक्झाम्पल. काय दिलेलं आहे, इंटिग्रेशनचं सिम्बॉल दिलेलं आहे, बरोबर आहे, म्हणून इंटिग्रेशनचं सिम्बॉल घ्यायची गरज नाही. आता या ठिकाणी मग काय घेणार आपण, सोल्युशन. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x इंटू dx इक्वल टू. आता tan स्क्वेअर x चं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेले असेल, बरोबर. ते इंटिग्रेशनचं tan स्क्वेअर x चं इंटिग्रेशन माहित नाही, कारण tan स्क्वेअर x चं इंटिग्रेशन निघत नाही. जसं tan x चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, काय tan x चं इंटिग्रेशन माहित नाही, log ऑफ mod ऑफ sec x. परंतु tan स्क्वेअर चं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही. जसं sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, परंतु इथं tan स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काढू शकतो. tan स्क्वेअरला अशा प्रकारे कन्वर्ट करायचं की त्याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. मग tan स्क्वेअरचं काय कशामध्ये कन्वर्ट करणार, त्यासाठी तुम्हाला इथं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले लक्षात आणावं लागेल. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आपण बघितलेले आहे. आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले पूर्ण पाठ करावं लागणार आहे, त्याच्यावर रिव्हिजन मारावं लागणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले रिवाइज करावं लागणार आहे. मग tan स्क्वेअरला कन्वर्ट करायचं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्यानुसार. आलं इथं ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले हे तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला रिवाइज करावंच लागणार आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे दर चॅप्टरच्या अगोदर तुम्हाला ते रिवाइज करावं लागणार आहे. तर आपण फॉर्म्युला बघितला आहे टॅनचा, काय 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता tan स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काढायची, तर प्लस 1 चा ट्रान्सफर इकडे होणार, तर tan स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. आता सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन निघतं, म्हणून आपण tan स्क्वेअरचा फॉर्म्युला काय घेतलं, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. म्हणजे या ठिकाणी पुट करा, सिन्स मध्ये इकडे लिहून ठेवा साइडला. काय येणार इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इन ब्रॅकेट दोन टर्म्स आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये घे, काय सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशनचं सिम्बॉल बरोबर काढायचं, सेक स्क्वेअर. आता दोन टर्म्स आहे, सेपरेट इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx, इथं 1 आहे म्हणून 1 dx सेपरेट येणार, इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन, काय सेक स्क्वेअर कशाचं डेरिव्हेटिव्ह tan x चं, मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan x मायनस 1 dx इंटिग्रेशन, 1 कशाचं डेरिव्हेटिव्ह x चं, तर x 1 चं इंटिग्रेशन x, आणि शेवटी काय घ्यायचं प्लस c इंटिग्रेशन कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं. आता नेक्स्ट सेकंड नंबरचं एक्झाम्पल. आता तुम्ही जर लिहिलेलं हे लिहून घ्या. नेक्स्ट सेकंड नंबरचं एक्झाम्पल. सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय सांगतो, इंटिग्रेशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 2x, इंटिग्रेशन I इक्वल टू मध्ये लिहून टाका cos x इंटू dx सोल्युशन इक्वल टू sin 2x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आता सेपरेट आहे. इंटिग्रेशन करायचं म्हटल्यावर आपल्याला फंक्शन सेपरेट आहे. सेपरेट आहे का, नाहीये, न्यूमरेटर आहे डिनोमिनेटरच्या स्वरूपात आहे. मग याला सेपरेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लक्षात आणावं लागेल. आता sin 2x इथे आहे, sin 2x चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय sin 2x चा फॉर्म्युला, sin 2x इक्वल टू sin 2x तुम्हाला माहिती आहे असं समजून घेतो मी. sin 2x इक्वल टू 2 sin x इंटू cos x. मग या ठिकाणी पुट करा sin 2x ची व्हॅल्यू, इंटिग्रेशन ऑफ sin 2x च्या ठिकाणी sin 2x ची व्हॅल्यू 2 sin x इंटू cos x अपॉन cos x
इंटू dx. आता या ठिकाणी पहा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या स्वरूपातच आहे. आता न्यूमरेटर मध्ये काय दिसतं cos x, डिनोमिनेटर मध्ये काय दिसतं cos x. हे मल्टिप्लाय मध्ये म्हणून हे कॅन्सल झालं. काय राहिलं इथं इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू sin x इंटू dx इक्वल टू 2 इज कॉन्स्टंट 2 बाहेर येणार आणि इंटिग्रेशन ऑफ sin x इक्वल टू 2 इज कॉन्स्टंट. sin x इंटिग्रेशन sin x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे cos x चं. cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x बरोबर. sin x चं इंटिग्रेशन काय तर मायनस cos x. तर इथं काय येणार मायनस cos x आणि प्लस c. मायनस बाहेर घेऊन टाका तर काय येणार आहे सर मायनस 2 cos x आणि प्लस c. अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघितलं आणि हे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. हे नंतर तुम्ही लिहून घ्या एका साईडला. आता मी समोरचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघितलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय sin x upon cos square x into dx. Solution I equal to integration of sin x upon cos square x into dx. आता cos square x चा फॉर्म्युला जर बघितला आपण तर काय येणार 1 मायनस sin square x. sin square x plus cos square x equal to 1 यानुसार. तर cos square x चा फॉर्म्युला 1 मायनस sin square x काय सिद्ध होणार का sin square x चं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही आणि सेपरेटही होणार नाही. मग काय करतोय इथं वरती आहे sin x. जर या cos स्क्वेअर मधलं एक cos याच्या सोबत घेतलं sin x upon cos x means tan x बरोबर. राहिलं काय एक cos x राहिलं डिनोमिनेटर मध्ये तर तो 1 upon cos x मध्ये येणार. तो 1 upon cos x means sec x. sec x into tan x. म्हणून आपण काय करणार याला सेपरेट घेणार. I equal to इंटिग्रेशन ऑफ sin x आणि याच्या सोबत sin x सोबत एक cos x याच्या सोबत घेतलं इनटू एक cos x समोर घेतलं मल्टिप्लाय मध्येच तो 1 upon मध्ये येणार 1 upon cos x. पहा 1 into sin x cos x into cos x cos square x तोच मिळाला into dx. हे काय घेतलं आपण कारण sec x into tan x याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. म्हणून याला काय केलं मी त्या स्वरूपात कन्वर्ट केलं. कारण cos square x चा फॉर्म्युला काय 1 minus sin square x. काही सिद्ध होणार नाही त्याच्यावरून कारण न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन वेगवेगळे डिनोमिनेटर मध्ये नाही. डिनोमिनेटर मध्ये भेटले तर मग आपण त्याला सेपरेट डिवाइड करून कॅन्सल करू शकतो. आता इथं काय I equal to sin x upon cos x tan x into 1 upon cos x sec x. पण फॉर्म्युला काय आपला sec x into tan x. sec x अगोदर घ्या sec x into tan x into dx. sec x into tan x चं इंटिग्रेशन sec x into tan x कसं डेरिव्हेटिव्ह आहे sec x चं. मग sec x into tan x चं इंटिग्रेशन sec x. अशा प्रकारे आपण तिन्ही एक्झाम्पल बघितले. sin x upon cos x तुम्हाला फॉर्म्युला माहितच आहे. 1 upon cos x तुम्हाला फॉर्म्युला माहितच आहे. त्यानुसार आपण तिन्ही एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सोडवले. 3 एक्झाम्पल बघितले. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल एका व्हिडिओ मध्ये आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल काय सांगतं इंटिग्रेशन ऑफ cos 2x upon sin square x into dx. जसं पहिल्या एक्झाम्पल मध्ये sin 2x होतं न्यूमरेटर मध्ये बरोबर. खाली cos square x होतं. आता इथं sin square x आहे. cos 2x आलं. cos 2x चे फॉर्म्युला आपल्या लक्षात यायला पाहिजे. काय cos 2x चा फॉर्म्युला आता खाली sin square x मग sin च्या स्वरूपातच यायला पाहिजे. मग कोणता आहे cos 2x equal to 1 minus 2 sin square x बरोबर. cos 2x equal to 1 minus 2 sin square x. हे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. आपण जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये पण त्याचा उपयोग केलेला आहे इंटिग्रेशन मध्ये पण त्याचा करावाच लागणार आहे कारण आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेचा वापर करावाच लागतो. मग आता इथं वापर करू आपण. सोल्युशन I equal to integration of cos 2x upon sin square x. आता cos 2x या ठिकाणी cos 2x चा फॉर्म्युला वापरा. काय 1 minus 2 sin square x upon sin square x into dx. आता या ठिकाणी पहा
न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन वेगवेगळे आहेत, सेपरेट फंक्शन आहे दोन, डिनोमिनेटर मध्ये एकच फंक्शन आहे, बरोबर. म्हणून ह्या फंक्शनला आपण काय करू शकतो, सेपरेट डिवाइड. काय येणार, इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये घ्या 1 अपॉन sin स्क्वेअर x मायनस म्हणून मायनस 2 इंटू sin स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x इंटू dx. आता काय येणार, सेपरेट डिवाइड केल्यानंतर जे कॅन्सल होतो ते कॅन्सल करायचं. इथं sin स्क्वेअर x गेट कॅन्सल. काय राहणार इथं, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन sin स्क्वेअर x मीन्स 1 अपॉन sin x, फॉर्म्युला पाहिलेला आहे. 1 अपॉन sin x cosec x, म्हणजे इथं पण 1 अपॉन sin स्क्वेअर आहे म्हणून काय येणार, cosec स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर गेट कॅन्सल. काय राहिलं इथं 2 इंटू dx. आता न्यूमरेटर ब्रॅकेट मध्ये आता cosec स्क्वेअर x चा इंटिग्रेशन आपण काढू शकतो, फॉर्म्युला बघितलेला आहे. cosec स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, cot x चा, बरोबर आहे. परंतु cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x आहे. मग cosec स्क्वेअर x चा इंटिग्रेशन काय येणार, मायनस cot x, याचं काढू शकतो. आणि 2 कॉन्स्टंट आहे. आता पहिले काय करू आपण, दोन फंक्शन वेगवेगळे सेपरेट इंटिग्रेशन घेऊन टाका. इंटिग्रेशन ऑफ cosec स्क्वेअर x इंटू dx मायनस 2 इंटू dx. 2 बाहेर घेऊन टाका, कॉन्स्टंट आहे. cosec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन, cosec स्क्वेअर x स्टेप वाढून घेऊ कारण 2 बाहेर घेतल्यानंतर 2 इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 2 बाहेर आल्यानंतर आतमध्ये काय राहणार, काहीच नाही म्हणजे 1. आता इंटिग्रेशन करून cosec स्क्वेअर x इंटिग्रेशन मायनस cot x आणि मायनस 2 इज कॉन्स्टंट 1 चं इंटिग्रेशन x आणि प्लस c. अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये टोटल 4 एक्झाम्पल बघितले. ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घ्या.